नमस्कार, तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती. लोकमत भक्तीच्या माध्यमातून देवपूजे संबंधित संपूर्ण साहित्य आम्ही दाखवत असतो. अशीच एक खरेदी मी आज बुलेश्वर मार्केटमध्ये करते. तर श्री मेटल उद्योग या नावाची ही शॉप आहे, जिथे तुम्हाला देवाच्या मूर्ती व्यतिरिक्त एकापेक्षा एक देवपूजे संबंधित लागणारं साहित्य सुद्धा युनिक डिझाईन मध्ये पाहायला मिळणार आहे. ही शॉप आहे काळबादेवी रोडवर कंसारा चाळ मध्ये, शॉप नंबर 44, श्री मेटल उद्योग या नावाची. तर तुम्ही इथे येऊन नक्कीच भेट देऊ शकता. मात्र त्यांच्याकडे कोणकोणत्या व्हेरायटी मध्ये वस्तू उपलब्ध आहेत, चला जाणून घेऊयात. चला. तर श्री मेटल उद्योग मध्ये तुम्हाला देवपूजेपासून तर घरात वापरणाऱ्या वस्तू सुद्धा पितळेच्या, तांब्याच्या मिळणार आहे. आणि या संपूर्ण वस्तूंची माहिती आपल्याला देणार आहेत श्रवण. खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत भक्तीमध्ये. तर आपण इथे बघू शकता अतिशय सुंदर आणि आकर्षक अशा समई आहेत. याची काय साईज असेल साधारण? 4 फुटाची साईज आहे. अच्छा, 4 फुटाची ही साईज आहे. आणि तुम्ही घरासाठी दोन मॉडेल आहेत. हा आता 5चे आहेत आणि दुसरी एक 3 स्टेपची पण, हा 5 स्टेपची आहे. दुसरी 3 स्टेपची पण, हा 4 फुटची आहे, 3.5 फुटची, अजून मोठी पाहिजे तर 6 फुटची पण आहे. अच्छा, आणि याची किंमत काय किती? 16,200. अच्छा, तर समईमध्ये वेगवेगळे प्रकार तुम्ही इथे बघू शकता. आणि हवं तर त्या डिझाईन मध्ये पण तुम्ही इथनं नक्कीच घेऊन जाऊ शकता. मात्र त्या किलोच्या रेटने तुम्हाला इथे मिळणार आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता देवांच्या मूर्ती तर तुम्हाला मिळणारच आहेत वेगवेगळ्या साईज मध्ये. इथे तुम्ही राम दरबार बघू शकता. राम दरबार मध्ये पण साईज आहे. अच्छा, सगळे छोटे साईज पण आहेत. 4 इंच, 5 इंच, 8 इंच, 10, 12, 14, 16. अरे वा, सगळ्यात मोठे साईज पण आहे. ते पण रेडी आहे आपल्याकडे, एकदम मोठे साईज आहे. ओके. आणि हे पूजाचा सेट आहे. याच्यामध्ये 3 साईज आहे. हा मीडियम साईज आहे, अजून मोठे पण येणार, अजून छोटे पण साईज येणार. अच्छा, 1250 आहे. याच्यात मोठे 1350 आणि छोटा वाला 1150. वाव, तुम्ही हे बघू शकता संपूर्ण पूजेची थाळी आहे. त्याच्यामध्ये हळदी कुंकवाचं करंट वेगळं दिलेलं आहे आणि निरंजन आहे. 2 वाट्या आहेत प्रसादासाठी आणि पळी सुद्धा दिलेली आहे पाण्याची. घंटी आहे, अगरबत्ती स्टँड आहे आणि हे कापूरदान सुद्धा आहे. तर अशी संपूर्ण थाळी आहे. आणि यामध्ये काय म्हटलं साईज मिळेल? हा साईज आहे, एक छोटी साईज आहे, मिडियम साईज आहे आणि अजून मोठी पण आहे. अच्छा, आणि आपण बऱ्याचदा अशा थाळी बघितल्यात पूजेच्या, ज्या हे चिपकलेले असतात, हे जे सगळे आहेत. पण याच्यामध्ये सगळे जे प्रॉडक्ट आहेत ते वेगवेगळे दिलेले आहेत, जेणेकरून आपण ते स्वच्छ सुद्धा करू शकतो. आणि ज्या गोष्टी आपल्याला नको असतील त्या आपण यातून काढून सुद्धा ठेवू शकतो. आणि फक्त 1200 रुपयाला आहे ही थाळी. त्यानंतर तुम्हाला इथे प्रत्येक देवांच्या मूर्ती सुद्धा मिळणार आहे. तुम्ही बघू शकता बाप्पांची ही प्रतिमा आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला अनेक व्हेरिएशन बघायला मिळेल. पितळेच्या धातूमध्ये आहे ती. आणि त्याच्यानंतर देवी लक्ष्मीचं जे वाहन आहे घुबड, अशी प्रतिमा सुद्धा आपल्या घरी अनेक जण ठेवतात. तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या साईज आणि प्राइस नुसार मिळतील. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता साईबाबांची ही मूर्ती आहे. त्यानंतर राम मंदिराची ही प्रतिमा सुद्धा तुम्ही पितळेच्या धातूमध्ये बघू शकता. याच्यामध्ये पण साईज मिळेल? हा साईज मिळेल, एकदम छोटे साईज पण आहे ना. अच्छा, मीडियम आहे, मोठे आहे, अजून मोठे पाहिजे ते मोठे साईज पण आहे. 12, 15, 16, 18 असे साईज आहे. अच्छा, तर 3800 रुपयाला ही प्रतिमा आहे. अनेक जण आपल्या घरासाठी असं श्री राम मंदिराची प्रतिमा घेतात आणि ही पितळेच्या धातूमध्ये तुम्हाला इथे मिळणार आहे. आणि आधी सांगितल्याप्रमाणे इथे तुम्हाला देवांच्या मूर्तीच नाही तर अनेक पूजेचं साहित्य जे आहे ते वेगवेगळ्या साईज मध्ये आणि प्राइस मध्ये आणि अँटिक डिझाईन मध्ये तुम्हाला बघायला मिळतं. तुम्ही बघू शकता आरतीच्या वेळी मंदिरामध्ये किंवा घरासाठी सुद्धा अशा प्रकारचे हे वाद्य यंत्र तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता. याच्याबद्दल काय सांगाल? हे बघा, हा शंख पण येणार आणि नगारा पण येणार. अच्छा, 2 बेल आहे, 2 झालर आहे आणि नगारा आणि शंख पण आहे. अच्छा, याच्यामध्ये 2 साईज आहेत. एक हा शंखवाला आहे आणि दुसरं एक साधा मध्ये. त्याच्यामध्ये फक्त नगारा आहे आणि त्याच्यामध्ये शंख आणि नगारा दोन्ही. अच्छा, तर हे वाद्य यंत्र आहे, तुम्ही तुमच्या घरासाठी नक्कीच घेऊन जाऊ शकता. आणि याच्यामध्ये छोटा कॉम्बो पॅक आहे. ओके, हे आरतीच्या वेळी नक्कीच कामात येतं. आपल्या घराचं जे वातावरण आहे मंदिरासारखं जर पवित्र करायचं असेल तर नक्कीच अशा प्रकारचं वाद्ययंत्र तुम्ही घेऊन जाऊ शकता. हा 6500 रुपयाला आहे आणि याचा एक डेमो तुम्हाला नक्कीच दाखवू. याच्यामध्ये राम मंदिर पण आहे आणि रामची मूर्ती पण आहे. हो. याचा एकदम ट्रेंड मध्ये अच्छा, नवीन आता बनवलेली. ओके, तर तुम्ही बघू शकता एकदम युनिक आहे आणि अँटिक आहे. फक्त श्री राम उभे आहेत आणि त्यांच्या मागे राम मंदिराची प्रतिमा आहे.
तर अशा प्रकारची ही पितळी धातूची प्रतिमा सुद्धा तुम्ही नक्कीच घेऊन जाऊ शकता. तर 4200 रुपयाला ही प्रतिमा तुम्हाला मिळते आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरी कोणतीही प्रतिमा मिळणार नाही. हा एकच सिंगल पीस आहे जो तुम्हाला अतिशय आकर्षक आणि सुंदर वाटू शकेल. तर तुम्ही नक्कीच आपल्या घरासाठी घेऊन जाऊ शकता. त्यानंतर आपल्या घरासाठी जर कलश स्थापित करायचा असेल तर नेहमीसाठी अशा प्रकारचा हा कलश सुद्धा तुम्हाला मिळणार आहे पितळेच्या धातूचा. वरती श्रीफळ ठेवलेला आहे आणि ही पानं सुद्धा पितळी धातूची बनलेली आहे आणि या कलशावर सर्व देवांची प्रतिमा कोरली. बघा इथे श्री गणेशाची प्रतिमा आहे आणि इकडे देवी लक्ष्मीची मूर्ती आहे कोरलेली. अतिशय डिझाईनदार हा कलश आहे. त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे एकापेक्षा एक युनिक डिझाईन मध्ये तुम्हाला देवपूजेचं साहित्य सुद्धा मिळणार आहे. तुम्ही हा देव्हारा माझ्या हातामध्ये बघू शकता. देवपाट आहे छान पितळी धातूमध्ये आणि याला ही छत्र पण आहे. बघा छान याला नग लावलेली आहे. कितीला आहे हा? 1700 रुपये. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 4 साईज मिळणार आहे आणि बघा हा संपूर्ण कोरीव काम केलेलं आहे याच्यावर आणि असा फक्त सिंहासन तुम्ही एका देवासाठी किंवा आपल्या घरातले देव ठेवण्यासाठी नक्कीच घेऊन जाऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर सिंहासनावर विराजमान श्री गणपती बाप्पाची मूर्ती आहे. अशा युनिक आणि अँटिक डिझाईन मध्ये देवांच्या मूर्ती तुम्ही इथे बघू शकता. घरासाठी शोपीस म्हणून काही वस्तू घेऊन जायची असेल तर त्या सुद्धा यांच्याकडे आहेत पितळी धातूमध्ये आणि लॅम्प सुद्धा आहेत. हा दिवा तुम्ही बघू शकता. याला छान घंटी लागलेली आहे आणि हे ज्योत आहे. एक समई आहे. समईचाच प्रकार आहे हा एक छोटा. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता तुळजाभवानी मातेची सुद्धा प्रतिमा तुम्हाला वेगवेगळ्या साईज मध्ये मिळणार आहेत. तब्बल 3 फुटाची ही भगवान श्री गणेशाची मूर्ती आहे. शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. त्यानंतर लक्ष्मी दीपक आहे. अशा प्रकारच्या या साईज मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या साईज मध्ये मिळणार आहेत. आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला इथे या देवांच्या मूर्तीमध्ये व्हेरिएशन बघायला मिळतात. वेगवेगळ्या प्रकारच्या गणपती बाप्पांच्या मूर्ती आहेत. अगदी छोट्या साईज पासून तुम्हाला या गणपती बाप्पांच्या किंवा कोणत्याही देवांच्या मूर्तीमध्ये व्हेरिएशन बघायला मिळतं. हे बघा सुंदर आणि आकर्षित करणारी ही पितळीची मूर्ती आहे श्री गणेशाची आणि ही अशी प्रभावळ असलेली मूर्ती सुद्धा तुम्हाला मिळणार आहे श्री गणेशाची आणि त्यासोबतच देवी लक्ष्मीची प्रतिमा सुद्धा आहे. घराच्या प्रमुख दरवाजावर लावण्यासाठी किंवा घरामध्ये लावण्यासाठी श्री गणेशाची अशी प्रतिमा तुम्हाला मिळणार आहे इथे. तर हे बघा छान ओम चिन्ह काढलेली आहेत शुभचिन्ह आणि मध्ये श्री गणेशाची प्रतिमा आहे. त्याही व्यतिरिक्त मुख्य दरवाजाला सूर्य प्रतिमा लावू इच्छित असाल तर अशा प्रतिमा सुद्धा वेगवेगळ्या डिझाईन मध्ये तुम्हाला मिळणार आहे. ही सिंपल डिझाईन मध्ये तुम्ही बघू शकता सूर्य प्रतिमा पितळी धातूची आणि ह्या अशा वेगवेगळ्या डिझाईन मध्ये सुद्धा या सूर्य प्रतिमा तुम्हाला मिळतील. त्यानंतर बघा आपल्या दरवाजाला अनेक जण गजकडी किंवा गजांत ही प्रतिमा लावतात. तर अशा प्रकारची ही दीप गजांत कडी सुद्धा तुम्ही दरवाजाला लावू शकता किंवा एक सिंपल सोबर असं जर तुम्हाला दरवाजाला लावायचं असेल किंवा घरामध्ये सुद्धा अशी प्रतिमा लावायची असेल तर त्या प्रतिमा सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या साईज मध्ये आणि डिझाईन मध्ये मिळतील. गाय वासराची प्रतिमा सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळते. अगदी प्लेन मध्ये सुद्धा गाय वासराची प्रतिमा आहे आणि त्याच्यानंतर इथे डिझाईनदार नक्षीकाम केलेलं जे प्रतिमा आहे गाय वासरूची ती सुद्धा आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अगदी छोट्या साईज पासून तर मोठ्या साईज पर्यंत या प्रतिमा मिळणार आहे. याच्यामध्ये आणखी एक मोठ्या साईजची प्रतिमा तुम्हाला दाखवते. ही बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर आणि याच्यावर देवी लक्ष्मीची प्रतिमा कोरलेली आहे. त्याच्या मागे सुद्धा श्री गणेशाची प्रतिमा कोरलेली आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता विविध प्रकारचे छान डिझाईनदार लांबट दिवे सुद्धा आहेत आणि ह्या अशा घंटा सुद्धा आहे. डोअर बेल अनेक जण लावतात. त्याच्यामध्ये सुद्धा श्री गणेशाच्या प्रतिमा आहेत. तर घराला लावण्यासाठी अशा डोअर बेल सुद्धा अनेक जण लावतात. तर या सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे वेगवेगळ्या साईज मध्ये आणि डिझाईन मध्ये सुद्धा. त्यानंतर वॉल हँगिंग मध्ये सुद्धा वेगवेगळ्या देवांच्या प्रतिमा आणि डिझाईनदार प्रतिमा सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. श्रीकृष्णाची ही प्रतिमा तुम्ही बघू शकता वॉल हँगिंग मध्ये अतिशय सुंदर आणि आकर्षक आणि त्याच्यानंतर ही प्रतिमा सुद्धा तुम्ही बघू शकता श्री गणेशाची प्रतिमा आहे. पितळेच्या देवांच्या मूर्ती व्यतिरिक्त हा पितळी धातूमध्ये आणि अतिशय आकर्षित आणि युनिक अँटिक पीस मध्ये तुम्हाला हे बघायला मिळते. तर याच्याबद्दल काय सांगाल? हे कोणते स्टोन वगैरे लागलेले आहेत? हे स्टोन आहे. याला ऑक्सिडाइज वगैरे काहीच नाही होणार. ब्लॅक वगैरे नाही होणार. असे राहणार. ते लाईफ टाइम असतो. वॉशेबल पण आहेत. असे नाही ते स्टोन लावलेत मग मस्त नाही होणार. वॉशेबल पण आहे. कधी निघणार पण नाही.
तर छान आहे, रत्नजडित भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आहे. याच्यामध्ये आणखी कोणत्या देवांच्या पण मूर्ती आहेत हा का? सगळ्या देवांची मूर्ती बनवून मिळतात असे तर सेम टू सेम. अच्छा. यांच्याकडे श्री गणेशाची प्रतिमा सुद्धा या डिझाईन मध्ये तुम्हाला मिळेल. छान अशी नग स्टोन लावलेली आणि खूप सुंदर दिसते आपल्या घरासाठी. आणि कोणाला जर तुम्हाला गिफ्ट म्हणून द्यायची असेल तर या प्रकारची प्रतिमा तुम्ही नक्कीच घेऊन जाऊ शकता. त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे आपण स्वतःसाठी किंवा देवांसाठी जर कास्याची थाळी जर तुम्ही शोधत असाल, ताट शोधत असाल, ताटवाटी जे म्हणतात, तर यांच्याकडे ते सुद्धा अवेलेबल आहे आणि हे संपूर्ण कास्य धातूपासून बनलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता डिझाईनदार सुद्धा आहे, कार्विंग वाली डिझाईन. वा. हे पूर्ण हँडमेड आहे, कार्विंग मध्ये डिझाईन. अच्छा. एकातरी दुसरी या पॅटर्नच आहे, लेझर डिझाईनच आहे. अच्छा. हे लेझर डिझाईन मध्ये आहे कास्याचं थाळी. आणि सेम मध्ये अशी प्लेन मध्ये पण आहे. वा. तर याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे? तो हा थोडा मॅट वेगळा- केलेला आहे, हा ग्लॉसी आहे. हा कशा तुम्ही घासल्यानंतर थोडा ऑक्सिडाइज होतं, ओके. हा कशा लाईफ टाइम तसे राहणार. अच्छा. त्याला काय ऑक्सिडाइज वगैरे काहीच नाही राहणार. हो. तर अनेक जण कास्याच्या थाळीतून जेवण पसंत करतात आणि अनेक जण तज्ञांच्या सल्ल्यानुसार या थाळी सुद्धा आपल्या घरामध्ये ठेवत असतात. त्याचे आणखीही वैज्ञानिक फायदे सुद्धा आहेत. तर अशा या थाळी जर तुम्हाला हव्या असतील, तुमच्या स्वतःसाठी हव्या असतील, देवांसाठी हव्या असतील, तर त्या सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या साईज मध्ये इथे मिळणार आहे. काशाचा ताटांचा सेट पण आहे. काशांचं बाकीचं समजा भांडे असतात, कढाई आहे, पातेले आहे, ते सगळं ते पण बनवून मिळतात. आणि दुसरं आपण ते एक्सप्रेसर मशीन असतात, ते पण रेडी पण आहे आणि आम्ही बनवून पण देतो कस्टमरला. तर ह्या बेल आहेत ज्या मंदिरासाठी वापरतात, आपल्या घरातील देवघरासाठी वगैरे छोटी बेल आणि मंदिरासाठी लागणाऱ्या सर्वात मोठ्या साईजच्या बेल सुद्धा काच्यामध्ये आणि पितळी धातूपासूनच्या मिश्रणापासून बनलेल्या या घंटा सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे. त्यानंतर जलाधार शिवलिंगावर सोडण्यासाठी जे पात्र ठेवलेलं असतं शिवलिंगावर, ते अशी पात्र सुद्धा तुम्हाला तांब्याच्या आणि पितळेच्या दोन्ही धातूमध्ये मिळणार आहे. आणि तेही अगदी छोट्या साईज पासून तर मोठ्या साईज पर्यंत. तुम्हाला पितळेचे तांब्याचे लोटे हवे असतील तर ते सुद्धा यांच्याकडे आहे. अगदी हा छोटा साईज आहे, छान प्लेन, आणि हा डिझाईनदार नक्षीकाम केलेला हा लोटा आहे पितळी धातूचा आणि हा छोटा साईज आहे. तर अशा प्रकारे श्री मेटल उद्योग या शॉपमध्ये तुम्हाला देवांच्या मूर्ती, देवपूजे संबंधित लागणारे साहित्य सगळंच कास्या धातूपासून, पितळी धातूपासून, तांब्या धातूपासून बनलेले जे पूजेचं साहित्य आहे ते तुम्हाला या एकाच दुकानात मिळणार आहे. आणि या संपूर्ण वस्तूंची माहिती दिल्याबद्दल श्रवण खूप खूप धन्यवाद. तर अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा पितळी, तांब्या आणि कास्या धातूपासून बनलेल्या देवांच्या मूर्ती, देवांच्या पूजेचं साहित्य हवं असेल तर तुम्ही श्री मेटल उद्योग या दुकानाला नक्कीच भेट देऊ शकता. हे शॉप आहे तर बुलेश्वरला काळबादेवी रोडवर कांसारा चाळमध्ये ही शॉप आहे श्री मेटल उद्योग या नावाची. तर तुम्ही इथे नक्कीच भेट देऊ शकता. याही व्यतिरिक्त तुम्हाला पूजे संबंधित साहित्यांची माहिती हवी असेल, तशी दुकानं तुम्हाला माहिती असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. तोपर्यंत पाहत रहा लोकमत भक्ती. नमस्कार.